इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। ज्या तथागत सम्यक संबुद्धांनी समग्र मानवजातीला मैत्रीचा संदेश दिला ते तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा समग्र मानवजातीला दुःखमुक्त बनवणारा पवित्र सन्मार्ग, या सन्मार्गाचा बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी धम्मप्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। वर्षावास धम्मपर्वामध्ये नित्य नियमातील धम्मसंस्कारासाठी सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धम्मश्रवणासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आपल्या उपस्थितीबद्दल सर्वप्रथम मंगलमैत्री आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप मंगलमैत्री। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आज जी धम्मकथा आपण बघणार आहोत ती धम्मकथा अत्यंत महत्त्वाची आहे। या धम्मकथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेले जे काही सप्तबोधांग आहेत, त्या सप्तबोधांगाची भावना करणारी एक उपासिका आपल्या स्वतःच्या चित्ताला कशा पद्धतीने सावरते आणि आपल्या चित्ताच्या सावरलेल्या अवस्थेतून सद्धम्माला जाणून घेऊन कशा पद्धतीने इतरांचं सुद्धा कल्याण करते, तर यातला हा महान असा धम्माचा बोध आजच्या धम्मकथेतून आपण करून घेणार आहोत। आज जी आपण धम्मकथा बघत आहोत ती एका उपासिकेची आहे। त्या उपासिकेचं नाव आहे उत्तरा। महान श्रद्धावान, महान दानशूर आणि धम्माला जाणणारी जी काही उपासिका आहे तिचं नाव आहे उत्तरा। राजगृहाच्या एका सेवकाची ही मुलगी आहे। राजगृह तथागत सम्यक संबुद्धांच्या वास्तव्यामुळे, भिक्खू संघाच्या वास्तव्यामुळे, राजा बिंबिसाराच्या वास्तव्यामुळे, डॉक्टर जीवकांच्या वास्तव्यामुळे, इतर अनेक धम्मधर लोकांच्या वास्तव्यामुळे हे राजगृह अजरामर बनलेलं आहे। याच राजगृहामध्ये बुद्ध काळात एक सुमन नावाचा श्रेष्ठी धनी व्यापारी होता। सुमन नावाच्या या श्रेष्ठीकडे राजगृहात आमापाशी जमीन होती। तो सावकार होता। राजगृहातला हा नावाजलेला सावकार, त्या सावकाराच्या सेवेमध्ये एक पूर्णा नावाचा सेवक होता आणि त्या पूर्णाला जे काही सावकारांनी काम सांगितलं होतं ते सगळे कामं हा पूर्णा
त्या सावकाराचा सेवक अत्यंत मन लावून करत असे। त्या व्यापाऱ्यांनी दिलेली किंवा त्या सावकाराने दिलेली प्रत्येक आज्ञा हा पूर्ण पालन करत होता। इथे धम्मकथा सुरू होताना सावकाराचा सेवक ज्याचं नाव आहे पूर्ण, हे आपण लक्षात घ्यावं। राजगृहामध्ये एक उत्सव संपन्न करण्याची बुद्ध काळात अशी संस्कृती होती, जी संस्कृती आपल्याला कपिलवस्तूमध्ये सुद्धा दिसते। त्या काळचे लोक यांचा मुख्य व्यवसाय हा शेती होता। आजही भारत देशामध्ये सर्वाधिक लोक शेती करतात आणि शेतीमध्ये राबणारे लोक त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी त्या काळचे धनाढ्य व्यापारी, सावकार लोक, शेतकरी लोक अशा पद्धतीनं शेतीविषयक असणाऱ्या उत्सवांची निर्मिती करायचे की जेणेकरून राबणाऱ्या लोकांना थोडासा आराम मिळावा। काल परवाच बैलपोळा होऊन गेला। आता हा बैलपोळा सुद्धा त्या शेतकऱ्यांच्याच बैलांसाठी आणि शेतामध्ये राबणाऱ्या त्या मजुरासाठी, त्या सेवकांसाठी असतो की जेणेकरून 2 दिवस त्या बैलाला सुद्धा आराम मिळाला पाहिजे आणि शेतीमध्ये राबणाऱ्या त्या सालदारास, त्या गड्यास किंवा त्या सेवकासुद्धा आराम मिळाला पाहिजे। म्हणजे ही विचार सभ्यता बुद्ध काळापासून चालू आहे। बुद्ध काळात सुद्धा शेतीचे काम करणाऱ्या लोकांना आराम मिळावा किंवा त्या शेतीच्या मालकाच्या हातून काहीतरी पुण्यकर्म व्हावे या उद्देशाने या उत्सवाची निर्मिती बुद्ध काळात सुद्धा झालेली आहे। मग राजगृहातला हा सावकार, हा धनाढ्य व्यापारी, या सावकाराकडे असलेली अमाप अशी जमीन आणि त्या जमिनीमध्ये राबणारा एक पूर्ण नावाचा त्याचा सेवक, गडी। सावकाराने सुद्धा आपल्या शेतीतल्या सगळ्या सेवकांसाठी आनंद व्यक्त करता यावा किंवा त्यांना सुद्धा काही दिवसाचा आराम मिळावा या उद्देशाने एका उत्सवाची निर्मिती केली। परंतु झालं असं की ते उत्सव साजरा करत असताना त्या सावकाराच्या, सुमन नावाच्या सावकाराचे सगळेच गडी, सेवक त्या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि त्या उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर या सुमन नावाच्या सावकाराला असं वाटलं की सारेच जण इकडे आले तर मग बैलांना वैरण कोण घालेल किंवा शेतीमध्ये असलेल्या गाई ढोरांना, पशूंना खाद्य कोण देईल, त्यांना पाणी कोण पाजेल। या उद्देशाने या सुमन नावाच्या सावकाराने त्या पूर्ण नावाच्या सेवकाला सांगितलं की तू काही या उत्सवामध्ये सहभागी होऊ नको, तू शेतामध्ये जा, जेवढे काही गाई गुरं असतील त्या सर्वांची तू सेवा कर, त्यांना पाणी दे, त्यांना वैरण दे आणि शेतीमधलं काम कर। पूर्ण तयार झाला आणि पूर्ण तयार झाल्यामुळे त्या सुमन नामाच्या सावकारानं सांगितलं की तुला रोज जो पैसा मिळतो त्याच्यापेक्षा आज तुला दुप्पट पैसे देईन। आता सावकाराची आज्ञा, सावकाराचा सेवक तो आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी तयार झाला। जात असताना त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की मी शेतीमध्ये कामासाठी जात आहे, शेतीतल्या गाई ढोरांच्या व्यवस्थेसाठी मी जात आहे। काही वेळेनंतर भोजनाची वेळ, दुपारच्या भोजनाची वेळ झाली की तू माझ्यासाठी भोजन घेऊन ये। तो कामाला सुमन नावाच्या त्या श्रेष्ठीच्या शेतामध्ये कामाला गेला, काम करू लागला। काम करत असताना दुपार झाली आणि भोजनाची वेळ झाली। भोजनाची वेळ झाली, काम करत असताना तो थोडासा थकला। शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट असतात त्यांचे आणि ते
काम करत असताना त्याला थकवा आला आणि त्याच्या मनात असा विचार आला की एका वृक्षाखाली जाऊन थोडा वेळ विश्रांती घ्यावी. तो त्या वृक्षाखाली गेला आणि विश्रांती घेणार म्हणजे थोडंसं अंग टाकणार, एवढ्यात त्याचं लक्ष हे शेताच्या बांधावरती गेलं आणि शेताच्या बांधावरती तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खू संघातील एक प्रज्ञावान भिक्खू सारीपुत्र त्याच्या नजरेस पडले. दुपारची वेळ होती आणि दुपारची वेळ असल्या कारणाने सारीपुत्र हे राजगृहात चालले होते. जाता जाता या शेतातून त्यांना जायचं होतं आणि शेताच्या बांधाबांधानं जात असताना पूर्णाची नजर सारीपुत्राकडे पडली आणि सारीपुत्रांना सुद्धा असं वाटलं की या पूर्णाकडे जावं, हातपाय तोंड धुयावे आणि मग पुढे राजगृहामध्ये जावं. सारीपुत्र भन्ते हे पूर्णाजवळ गेले. पूर्णाने आदराने त्यांना वंदन केलं. अभिवादन करून सारीपुत्र भन्तेंनी त्यांना आशीर्वाद दिलेत. यांनी पूर्णाने सारीपुत्र भन्तेंना हातपाय तोंड धुण्यासाठी पाणी दिलं. त्यांनी पाणी प्राशन केलं आणि त्यांना आशीर्वाद देऊन पुन्हा राजगृहाच्या वाटेनं सारीपुत्र निघाले. राजगृहाच्या वाटेनं सारीपुत्र जात असताना त्यांच्या हातातील भिक्षापात्र पाहून पूर्णाच्या मनात दान देण्याची इच्छा निर्माण झाली. है ना? पूर्णाच्या मनात दान देण्याची इच्छा निर्माण झाली. पूर्णालाही भूक लागली होती कारण दुपारचा वेळ होता, कष्ट करून तो थकला होता. त्याच्या मनात असा विचार आला की राजगृहामध्ये सारीपुत्र भन्ते सुद्धा भिक्षाटनासाठी जात आहेत. माझी जर पत्नी लवकर आली असती, माझा डबा घेऊन, माझं भोजन घेऊन, तर आम्ही पती पत्नीनं सुद्धा भन्ते सारीपुत्र यांच्या पात्रामध्ये भोजन वाढलं असतं, अशी इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या धम्मकथेत सुद्धा तुम्हाला सप्तबोधांगाची भावना करायची आहे. ह्या फक्त गोष्टी आहेत असं नका समजू. ह्या घडलेल्या त्या काळच्या स्वचित्ताला परिशुद्ध करत असताना भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका यांच्या दातृत्वाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धम्मस्कंदाबद्दल असीम अशा श्रद्धा भावना आहेत. म्हणजे एक कष्टकरी माणूस, त्याच्या मनात असा विचार येतोय की सारीपुत्र भन्तेचं भिक्षापात्र खाली आहे, त्यांना मी भोजन वाढलं असतं, जर माझ्या पत्नीने लवकरात लवकर भोजन आणलं असतं तर आम्ही पती पत्नीने भोजन वाढलं असतं, असा मनात त्यांच्या विचार आला. आणि ते त्यांच्या कामाला लागले आणि सारीपुत्र भन्ते भिक्षाटनासाठी राजगृहामध्ये येत होते. तेवढ्यात झालं असं की त्याची पत्नी खूप सुंदर असं भोजन घेऊन त्या शेतामध्ये तिच्या पतीसाठी भोजन घेऊन येत होती. दोघांची रस्त्यामध्ये भेट झाली. पती पत्नी कशी असावेत, दोघांची रस्त्यामध्ये भेट झाली. कोणाची? पूर्णाच्या पत्नीची आणि भदंत सारीपुत्र यांची. तिने इकडला तिकडला कुठलाच विचार केला नाही. ते भोजन पात्रामध्ये सारीपुत्र भन्तेजीच्या तिने वाढले. त्या भोजन पात्रामध्ये अतिशय श्रद्धा भावनेने सारं भोजन सारीपुत्र भन्तेंना वाढले आणि वंदन करून ती हात जोडून तशीच बसली. सारीपुत्र भन्तेनं तिलाही आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देत असताना जेव्हा ती उठली तेव्हा सारीपुत्र म्हणाले की भगिनी, तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होत. है ना? सारीपुत्र भन्ते म्हणाले की भगिनी, तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होत. तर गरीब घरातले हे दोन्ही पती पत्नी राजाच्या सेवकामध्ये अख्खं आयुष्य त्यांचं जात आहे. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, त्यांच्याकडे एवढी काय मालमत्ता, एवढं काय सोनं चांदी नव्हती, परंतु मनाची श्रीमंती फार मोठी होती. मनाची श्रीमंती नसती तर पतीसाठी नेलेलं भोजन तिनं सारीपुत्राला दिलं नसतं. माझ्या नवऱ्याचं आहे, माझा नवरा तिथं कष्ट करू लागला आणि त्याचं तुम्हाला कशाला काय द्यावं, अशी भावना तिच्या मनात आली का? नाही. तिने शकंदाचाही विचार न करता ते भोजन त्यांच्या पात्रात दिलं आणि सारीपुत्रानं मात्र आशीर्वाद दिला, भगिनी, तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण हो. एका मायामाऊलीची संसार करताना इच्छा काय असते?
एका मायमौलीची संसार करताना इच्छा काय असते? माझ्या पतीला आयुष्य मिळो, आमच्या परिवारात संपत्ती येऊ, आमचे लेकरं आजारी पडू नये, आम्हाला कुठलेही संकट येऊ नये, अशा पद्धतीनं सर्वांच्या इच्छा असतात ना. तर तिच्यासुद्धा त्या इच्छा होत्या ना. सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही संपत्तीवान झालो पाहिजे, ही इच्छा सर्वांची असते. सर्वांची असते ही इच्छा. त्या दोघांची सुद्धा तशीच इच्छा होती. पण कष्टकरी, कामगरी, सालगडी हा कसा काय रातोरात करोडपती होणार आहे? होऊ शकत नाही. पण पुण्यकर्मामध्ये त्याचं सामर्थ्य आहे. पुण्यकर्मामुळे मनुष्य रावाचा रंक होऊ शकतो. पापकर्मामुळे मनुष्य रंकाचा राव होऊ शकतो, है ना. आणि मग या पुण्यकर्माच्या संदर्भामध्ये त्यांच्या दोघांच्याही चित्तामध्ये खूप मोठी श्रद्धा होती. दान दिल्यानंतर, सारीपुत्र भन्तेंना आशीर्वाद दिल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या विषयी तिच्या मनात तो विचार आला की आता नवऱ्याला काय द्यायचं. दान देताना विचार नाही आला. दान तर दिलं, परंतु नंतर म्हणजे बघा, धम्मकार्य केल्यानंतर घरच्या लोकांची आठवण आली की आता पतीला काय द्यायचं. ती पुन्हा घरी गेली, तिनं पुन्हा भोजन बनवलं आणि भोजन बनवून ती लगबगीनं आपल्या पतीजवळ आली. पती त्या झाडाखाली बसून विश्राम करत होता. त्यालाही खूप भूक लागली होती. आल्याबरोबर पतीला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं घटना घडली, त्याच्यामुळे पतिराया मला थोडासा उशीर झाला. नवरा रागावला नाही, नवरा चिडला नाही, पती रागावला नाही, पती चिडला नाही. पतीसुद्धा म्हणला साधू साधू साधू. माझ्याही चित्तात तीच भावना होती, माझ्याही चित्तात तीच भावना होती. परंतु तू उशिरा आल्यामुळे आपण दोघांनी सुद्धा त्यांना भोजनदान देऊ शकलो नाही, परंतु माझी इच्छा तू पूर्ण केली. म्हणजे पतीच्या चित्ताच्या भावनेची कदर पत्नीला आहे. हे बघा तार कसे जुळत आहेत, है ना. तार कसे जुळत आहेत. याला धम्माचं बल म्हणतात, याला श्रद्धेचं बल म्हणतात, याला वीर्याचं बल म्हणतात, याला समाधीचं बल म्हणतात, याला उपेक्षाचं बल म्हणतात, याला स्मृतीचं बल म्हणतात. सप्तबोधांग. तर या अर्थाने जेव्हा त्या दोघांमध्ये संवाद झाला आणि त्या संवादामधून तिचा पती तिला म्हणाला की माझ्या मनातला विचार तू पूर्ण केला, तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली, मी धन्य झालो. आणि खूप आनंदानं दोघंही नवरा बायको आपल्या घरी आले आणि संसार सुरू झाला. ही जी बातमी होती, कोणती बातमी? सारीपुत्राला भोजन देण्याची जी बातमी होती, ती बातमी साऱ्या राजगृहामध्ये पसरली. आणि राजगृहामध्ये पसरल्यानंतर एक कष्टकरी राबणारा माणूस एका भिक्खूसाठी उपाशी राहतोय याचं सर्व लोकांना कुतूहल वाटलं. आणि सुमन नावाच्या सावकारापर्यंत ही बातमी गेली. सुमन नावाच्या सावकारापर्यंत ही बातमी गेल्यानंतर त्याने सुद्धा विचार केला की मीही धन्य झालो, मीही धन्य झालो की माझ्या पदरी असे श्रद्धावान लोक आहेत. तर त्या काळातला राजाही श्रद्धावान, त्याचा पुरोहितही श्रद्धावान, त्याचा अमात्यही श्रद्धावान, त्याचा सेनापतीही श्रद्धावान, त्याची प्रजाही श्रद्धावान, त्याच्या राण्याही श्रद्धावान, सारे श्रद्धावान. आणि एक श्रद्धावान दुसऱ्या श्रद्धावंताची कदर करत असतो, त्याला सन्मान देत असतो. इथे सुद्धा तेच घडलं. राजाने, सावकाराने, सुमन नावाच्या सावकाराने त्याला आपल्या घरी बोलवलं आणि त्या दोघाही नवरा बायकोचा सत्कार केला, सन्मान केला आणि साऱ्या लोकांसमोर सांगितलं की आजपासून तू माझा सेवक नाहीस, आजपासून तू आणि मी बरोबर आहे, एक सारखा आहे. या सुमन नावाच्या सावकारानं त्याच्याकडच्या असलेल्या सुवर्ण मुद्रा, त्या काळचं चलन, जेवढं पाहिजे तेवढं हे पूर्णाला देऊन टाकलं आणि तिथे जाहीर केलं की आजपासून हा पूर्णा माझा सेवक नाही आहे, माझ्या शेतामध्ये राबणारा माझा गडी नाही आहे,
तर आजपासून माझी जी मान सन्मान इब्रत जो काही सामाजिक माझा दर्जा आहे एक सुमन सावकार म्हणून, तर तोच सामाजिक दर्जा आजपासून मी या पूर्णाला बहाल करतो. म्हणजे आता सालदार आणि मालक असा भाव राहिला नव्हता, तर आता समसमान भाव राहिला होता. काही दिवसामध्येच यांनी खूप कष्ट अपार मेहनत या दोघं नवरा बायकोने घेतली आणि हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळालेल्या संपत्तीतून त्या संपत्तीचा विकास करत होते. धम्म संपत्तीचा विकास करतो है ना. समजा एखादा व्यक्ती असा आहे की ज्या व्यक्तीला आपण 1 करोड रुपये नेऊन दिले आणि तो जर सील पालन करत नसेल तर करोड रुपये त्याच्याकडे टिकतील का? नाही टिकतील, आहे ना. पण एखादा व्यक्ती असा आहे की ज्याला लाख रुपये आपण नेऊन दिले आणि तो सील पालन करत आहे, तर तो लाखाचे 5 लाख करेल. 5 लाखाचे 10 लाख होतील, 10 लाखाचे 20 लाख होतील आणि तशा पद्धतीने त्याचा सामाजिक दर्जा वाढेल, त्याच्याकडे संपत्ती येईल. आणि यांच्याकडे सुद्धा तशी संपत्ती आली आणि हे संपत्ती आल्यानंतर आता भिक्खू संघाला खूप चांगल्या पद्धतीनं दानधर्म करू लागलेत. पहिले तर दानधर्म करायचेच, पण आता तो विकास झाला आणि ती श्रद्धा भावना जागली आणि त्या श्रद्धा भावनेतून आणखी दान देऊ लागले. त्या दोघा नवरा बायकोनं ठरवलं की लगातार भिक्खू संघाला 7 दिवस दान द्यायचं. वीर्य बोध्यांग. वीर्य बोध्यांग मागच्या भागामध्ये शिकत असताना आपण पाहिलं. वीर्य बोध्यांगामध्ये कोणती भावना असते मनाची? उत्साह. उत्साह असतो कशा संदर्भात? पुण्यकर्माच्या संदर्भात. आणि एक गोष्ट आवर्जून कळालेली असते की मी करत असलेले पुण्यकर्म माझ्या उत्कर्षासाठी आहे. माझी हानी होणार आहे का यांनी? अजिबात नाही. मग इथे हानी झाली का? नाही. तर इथे संपत्ती वाढली, सन्मान वाढला, सामाजिक दर्जा वाढला आणि त्यामुळे हे दोघे जण खूप खुश होते, आनंदित होते. त्यांनी ठरवलं की 7 दिवस आम्हाला लगातार भिक्खू संघाला भोजन दान द्यायचं आहे, दान द्यायचं आहे. आता हे 7 दिवसच का? हे 7 दिवसच का? बौद्ध धर्मामध्ये जसे की एका महिन्यामध्ये 4 दिवसाचा उपोषणाचा संकल्प, मग हे 4 दिवसच का? त्यालाही कारण आहे ना. त्यालाही कारण आहे. त्याला नैसर्गिक कारण आहे, त्याला आध्यात्मिक कारण आहे, त्याला मानसिक कारण आहे, त्याला सारेच कारण आहेत. तर इथे सुद्धा 7 दिवस लगातार भिक्खू संघाला दान दिल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा दानानुमोदनाची प्रक्रिया पार पाडते तेव्हा दान देणारे दायक आपल्या मनोमन अशी भावना व्यक्त करतात की येणाऱ्या बुद्ध काळात माझा जन्म हो. है ना. 7 दिवस लगातार. हे 7 दिवस कोणी दान दिलं होतं? सुप्रभासाने. सुप्रभासा कोणाची आई आहे? लाभी अग्ग शिवली महाथेरो. है ना. सुप्रभासा. सुप्रभासा. यस. माता यशोधरा, महाप्रजापती गौतमी, राजा शुद्धोधन, विशाखा माता, अनाथ पिंडक तर महिनाभर देतच राहायचा. तर अशा पद्धतीने संकल्प केल्यानंतर मग त्यांचा आणखी विकास झाला आणि ते धम्मामध्ये अग्रेसर झाले. या पूर्णाला एक उत्तरा नावाची मुलगी होती. झालं असं की यांच्या दातृत्वामुळे जिकडे तिकडे त्यांचा सन्मान झाला. आता आई वडील जर एवढे श्रद्धावान आहेत तर त्यांच्या परिवारात असलेली ती जी काही मुलगी आहे तिचं नाव आहे उत्तरा, ही सुद्धा तशाच पद्धतीनं दानशूर होती आणि ती आपल्या आईवडिलांकडे पाहून खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करण्याचा तिने संकल्प पणाला लावला होता. ती अत्यंत देखणी होती उत्तरा.
आता धम्मकथेला आपल्या सुरुवात झाली. उत्तरा ही अत्यंत देखणी होती, है ना, आणि श्रद्धा तिच्यामध्ये अजिबात कमी नव्हती. कारण पूर्ण आणि पूर्णाची पत्नी हे सेवक असून सुद्धा सावकाराला लाजवेल असे पुण्यकर्म ते करायचे. त्यामुळे तिची ती श्रद्धा भावना अधिकच वाढीला लागली. या परिवाराच्या जवळ संपत्ती आल्यामुळे यांनी लगातार 7 दिवस उपदेश ग्रहण करण्याचा विचार केला आणि यांनी लगातार 7 दिवस दान देण्याचा विचार केला. काही दिवसानंतर सुमनच्या मनात, सुमन कोण आहे? श्रेष्ठी आहे, सावकार आहे. कुठला आहे? राजगृहातला आहे. आता बघा, एवढी सुंदर, एवढी लावण्यवती, एवढी देखणी सुकन्या मुलगी कोणाला नको आहे? तर सावकार, सुमन नावाचा सावकार, त्याला एक मुलगा होता आणि त्या सावकारालाही वाटलं की ही सुमन आपल्या घरातली सून झाली पाहिजे. उत्तरा कोणाची मुलगी? पूर्णची मुलगी. पूर्णाची मुलगी उत्तरा ही सुमनची सून झाली पाहिजे असं सुमनला वाटलं. आणि मग त्याने पूर्णाला सांगितलं आणि पूर्ण सुद्धा तयार झाला. अतिशय थाटामाटामध्ये उत्तराचं आणि सुमनच्या मुलाचं लग्न लावून देण्यात आलं. पण इथे वेगळं झालं. उसाच्या पोटी काऊस जन्माला येणे असं जे म्हणतो ना आपण, तसं झालं. म्हणजे सुमन कसा होता? अतिशय श्रद्धावान होता ना, किती सुंदर होता, किती चांगला होता. परंतु हा जो मुलगा होता, हा मुलगा धम्माचा द्वेषी होता, धम्माला मानणारा नव्हता बिचारा. मग झालं असं की ही व्रत करत असताना हा मुलगा म्हणजे तिचा पती तिला विरोध करायचा. व्रत करत असताना तिला विरोध करायचा. तिने विनंती केली आपल्या पतीला, सुमनच्या मुलाला, की पतिराया, मी बुद्धाची उपासिका आहे. माझे सासरे सुद्धा कोण आहेत? बुद्धाचे उपासक आहे. माझी माता बुद्धाची उपासिका आहे. माझे पिता पूर्ण बुद्धाचे उपासक आहेत. आणि तुमचे पिता एवढे श्रद्धावान असताना तुम्ही मला धम्म आचरणाची संधी का देत नाहीत? मला अनुमती का देत नाहीत? परंतु आपण असे बरेच उदाहरणं पाहिले ना की धम्माचा द्वेषी असलेले असे बरेच लोक होते. देवदत्त मरेपर्यंत सुधारला का? नाही सुधारला बिचारा, कर्माने गेला. तसे बरेच लोक आपण पाहिलेले आहेत. मग झालं असं की हिने तिच्या पतीला सांगितलं की मला वर्षभर उपवास व्रताचं पालन करायचं आहे. तो म्हणाला नाही. ती म्हणाली मला वर्षातून 6 महिने उपवास व्रताचं पालन करायचं आहे. श्रद्धा भावना बघा. इथे स्वतःच्या सुखाला समजून घेत असताना सर्वश्रेष्ठ सुख कशात आहे हे तिला समजलेलं आहे. लक्षात. मग पुढे ती म्हणाली की 6 महिन्याची तरी मुभा द्या शिलाचं पालन करण्याचं, उपवास व्रताचं पालन करण्याचं. उपवास व्रतामध्ये सगळ्यात महत्वाचं शील आहे ब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापदं समादियामि. नाही म्हणाला. पुढे म्हणाली, पतिराज विनंती करते किमान महिन्यातून 4 दिवस तरी द्या. नाही म्हणाला. पुन्हा म्हणाली की किमान महिन्यातून 1 दिवस तरी पौर्णिमा. नाही म्हणाला. एवढी विनंती केल्यानंतर सुद्धा पूर्णाचा जावई, सुमनचा मुलगा आणि उत्तराचा पती तिला म्हणाला की तुला संधी मिळणार नाही आणि मी तुला एकाही दिवसाची व्रताचं पालन करण्याची अनुमती देत नाही. बुद्धाची उपासिका होती, नाराज नाही झाली. आपल्या पतीविषयी मंगलमैत्री करू लागली, है ना. मंगलमैत्रीनं खूप चांगले चांगले कामं होतात. म्हणून रोज झोपताना
5-10 मिनिटं आपण मंगलमैत्री केली पाहिजे. रोज झोपताना, बेडवर पडताना, पडल्या कोणाला झोप येते का बरं? नाही. ज्याला झोप येते त्याच्यासारखा सुखी कोणी नाही रे बापा. म्हणजे गेला आणि पडला आणि झोपला असं होते का बरं? नाही होत. पण ज्याला बेड पाहिल्या झोप येते, कधीही झोप आली तर त्याला चांगला, म्हणजे तो सुखी नाही बरं, मग तो आळशी आहे. म्हणजे बेड पाहिलं की चला जाऊन झोपू असा जर विचार तर तो आळशी आहे. पण थकून भागून जेव्हा संध्याकाळी आरामासाठी जातोय त्याच्या विश्रामगृहामध्ये, त्याच्या शयन मंदिरी, तर तो गेल्या झोपला पाहिजे, त्याच्यासारखा सुखी नाही. आपणही सगळ्या उपासक उपासिकांनी रात्री झोपायला जात असताना सर्वांप्रती मंगलमैत्री करावी. आपल्या घरातल्या लोकांविषयी, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी, आपल्या समाजाविषयी, आपल्या देशाविषयी, आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकाविषयी आपण मंगलमैत्री करावी. त्या मंगलमैत्रीचा खूप मोठा फायदा होतो. आणि हे सुद्धा आपल्या पतीविषयी मंगलमैत्री करू लागली. मंगलमैत्रीचा हिचाही फायदा झाला. पण पुढे एवढ्या विनंत्या केल्या, परंतु नवऱ्यानं मात्र व्रताचं पालन करण्यासाठी अनुमती दिली नाही. झालं असं की तिने तिच्या वडिलाला एक निरोप पाठवला. तो निरोप असा होता की पिताश्री, माझ्या पतीमध्ये बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धाभाव जागत नाहीये. मला काहीतरी सुवर्ण मुद्रा पाठवा. है ना, काहीतरी सुवर्ण मुद्रा पाठवा. तिच्या वडिलांनी तिच्या सुखासाठी सुवर्ण मुद्रा पाठवून दिल्या. सोन्याचे नाणे, त्या काळाचं चलन पाठवलं. ते सारे पैसे तिनं राजगृहातल्या एका नर्तिकीकडे दिले. लक्षात, राजगृहातल्या एका नर्तिकीकडे दिले. श्री नावाच्या नर्तकीला सांगितलं की 15 दिवस मी बुद्धांकडे जात आहे आणि बुद्धाच्या सानिध्यामध्ये मी 15 दिवस आर्य उपोषणशीलाचं पालन करणार आहे. माझे भगिनी, मी तुला विनंती करतोय की तोपर्यंत याचं तू मन रमव. एवढे पैसे त्या श्रीला भेटल्यामुळे ती नर्तकी तयार झाली. आणि ही तथागत सम्यक संबुद्ध जिथे होते तिथे उत्तरा गेली आणि तिने 15 दिवसाचं व्रत ग्रहण केलं आणि 15 दिवसाच्या व्रताचं पालन ती करू लागली. 14 दिवस झाले. 15वा दिवस शेवटचा होता. अतिशय कुशल चित्तानं 15व्या दिवशी उठली. परंतु पाहते तर काय, ती श्री आणि तिचा नवरा तिच्या पुढे उभा आहे. 14 दिवस व्रताचं पालन केलं. आर्य उपोषण व्रत कोणाच्या सानिध्यामध्ये? तथागत सम्यक संबुद्धाच्या सानिध्यामध्ये. काय मैत्री असेल. अरे बुद्ध तिथे, जिथे बुद्ध तिथे मैत्रीची खाण आहे. मग येणारे जर जनावर बुद्धानं सुधरवले तर हा उत्तराचा नवरा बुद्धांच्या पुढं काय है ना. क्रोधाने आला. 15 दिवस कुठे गेलती, 15 दिवस कुठे गेलती, 15 दिवस कुठे गेलती, असा विचार त्याच्या मनात. पण 14 दिवसाच्या व्रताचं पालन करणारी आपली उत्तरा नावाची पत्नी पाहिल्याबरोबर तिचा पती अतिशय थंडागार झाला. चौदा दिवस बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहून मैत्रीच्या बलानं, स्मृतीच्या बलानं, समाधीच्या बलानं, कुशाग्र चित्ताच्या एकाग्र अवस्थेनं आर्य उपोषणशीलाचं पालन करत होती. 14व्या दिवशी तिच्या शरीरावरती ते सगळे लक्षण दिसू लागले आणि पाहिल्या पाहिल्या तो थंडागार झाला. त्याच्या मनातला सारा क्रोध जळाला. पत्नीला पाहून दोन्ही हात जोडून म्हणाला, धन्य झालो, तुझ्यासारखी पत्नी मिळाली. झालं असं. सोबत ही नर्तकी होती. त्या नर्तकीच्या मनामध्ये उत्तराविषयी मात्र क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोध भावनेनं, ते साहजिक आहे, त्या क्रोध भावनेनं
तिच्या मनात असा विचार आला असता. 14 दिवस मी त्याच्याजवळ होते, त्याचं मन बैलवलं, त्याच्यासाठी नृत्य केलं, अमुक केलं, तमुक केलं. मग तिच्या मनात तसा वैरत्वाचा भाव आला आणि त्या नर्तकीने बाजूला कढईमध्ये उकळतं तेल होतं, ते उकळतं तेल तिने उत्तराच्या अंगावरती टाकण्यासाठी सुरुवात केली. परंतु ते उकळतं तेल सुद्धा त्या मैत्रीवान उत्तराच्या अंगावरती येत असताना थंडगार पाण्यासारखं वाटत होतं. तिला त्या तेलाची कुठलीही इजा झाली नाही. मैत्री है ना, उपेक्षा. सुख आलं तरी फरक नाही पडत, दुःख आलं तरी फरक नाही पडत. चित्ताची एकाग्र अवस्था, उपेक्षा, भोजांग, शेवटचं बोधांग उपेक्षा, उपेक्षित भावना. दाशांनी पाहिलं, धावत पळत दाशा आल्या, दाशांनी धरलं आणि दाशांनी सुद्धा सांगितलं की हे काय करते, एवढी धम्मधर आमची मालकीन आणि त्या मालकीनला तू इजा करण्याचा प्रयत्न करते. नंतर झालं असं की तिला दासींनी पकडलं आणि पकडल्यानंतर तिच्याही मनात उत्तराविषयी महान अशी करुणा जागली. तथागत सम्यक संबुद्धाने सुद्धा त्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री प्रदान केली आणि ती गणिका नर्तकी हात जोडून उत्तराला माफी मागत होती, क्षमा मागत होती. ती म्हणाली, नाही, अशी नाही क्षमा करणार. नवरा तर शांत झालाच होता. तिलाही ती भावना समजली की एवढं व्रताचं पालन करणारी ही उत्तरा नावाची गृहिणी, पण हिला मी इजा देण्याचं काम करत होते. तिच्या मनात सुद्धा ती भावना जागली, कारण सगळीकडे मैत्रीचं वातावरण होतं. हिने सांगितलं, असं नाही माफ करणार, तुला माफ भगवान बुद्धाजवळ गेल्यानंतरच करेल. आणि मग त्या सर्व लोकांना घेऊन तथागत सम्यक संबुद्ध जिथे होते तिथे हे सर्व गेले आणि सर्व गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे असलेल्या सर्वांना मैत्रीचा उपदेश केला. आणि मैत्रीचा उपदेश ऐकत असताना उत्तरा आणि गणिका, बुद्धाचे वचन ना, उत्तरा आणि सरी नावाची राजगृहाची नर्तकी बुद्धाच्या एका प्रवचनामुळे दोघी सुद्धा श्रोतापन्न झाल्या. दोघींना सुद्धा श्रोतापन्न पदाचा लाभ झाला. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी ती गाथा बोलली होती. बुद्ध म्हणाले, नाही वेरे न वेरानी समंती द कुदाचनं अवेरेनच संमत्ती यस्स धम्मो सनंतनो येतं बुद्धान शासनम. बुद्धाचं शासन काय, बुद्धाचा धम्म काय सांगतो, वैराने वैर कोणाचंही शांत होत नाही. वैराने वैर कोणीही शांत करू शकत नाही. पण वैराने जर वैर करत राहिलं तर वैर वाढत राहील. वैर हे मैत्रीनं, मंगल मैत्रीनं, करुणेनं शांत होतं. हेच बुद्धाचा धम्म आहे, हेच बुद्धाचं शासन आहे आणि हाच मार्ग सनातन आहे. हाच बुद्धाचा धम्म आहे आणि हाच सनातन विचार आहे. हीच सनातन म्हणजे पूर्वीपासून चालू आलेली वैचारिक सभ्यता आहे. ही वैचारिक सभ्यता कुठून सुरू झाली, तन्नंकर बुद्धापासून सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्धांपर्यंत. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आपणही खूप चांगल्या चित्तानं मैत्री करावी. मैत्रीचे खूप सारे फायदे असतात. आजच्या धम्मसंस्कारामध्ये आपण खूप चांगल्या चित्तानं धम्मश्रवण केलेलं आहे. आजच्या ज्या उदाहरणामध्ये आपण उत्तरा नावाच्या एका महान अशा दासी कन्येचा, सेवकाची मुलगी, नंतर ती धनवान झाली, परंतु तिने केलेल्या व्रताच्या आचरणामुळे, व्रत काय करू शकते,
महिन्यातले 4 दिवस साधे नाहीत. व्रतामुळे आयुष्य वाढतं, व्रतामुळे वर्ण वाढतो, व्रतामुळे संपत्ती वाढते, व्रतामुळे ऐश्वर्य वाढतं, व्रतामुळे सामाजिक दर्जा वाढतो, स्टेटस. लोक तुम्हाला झुकून जयभीम करतात, है ना. तुमचा मान, मर्तबा, इज्जत, तुमची संपत्ती व्रत वाढण्याचं काम करत असते. आणि म्हणून या व्रताला समजून घेऊन हेही व्रत जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये कसे येतील याकडे आपण साऱ्यांनी लक्ष द्यावं. या महान अशा तथागताच्या धम्मवचनामुळे आपल्या साऱ्यांचं मंगल हो. एतेन सच्चवज्जेन सोतु ते हुंतु सब्बदा भवतु सब्ब मंगलं. आपल्या सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सप्रेम जय भीम.